त्यामध्ये न भरून येणारं नुकसान शेतकऱ्याचं झालंय, कंबरड मोडलं गेलंय शेतकऱ्याचं. कशी उभारी देणार आहे सरकार म्हणून? खरं तर शेतकऱ्यावरती खूप मोठं संकट आहे आणि हे निसर्गाचं संकट आहे. हे काय कुठं ना कोणाने पाडलंय किंवा मानवनिर्मित संकट नाही. शेवटी हवामान बदलामुळं निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मे एंड पासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर हा पाऊस हा सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं आणि शेतकरी सामान्य नागरिकांचं पण गरीब माणसाचं पण नुकसान, शेतमजुरांचं पण नुकसान यामध्ये झालेलं आहे. कुणाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, कुणाच्या घराची पडझड झालेली आहे, कुणाचे शेती वाहून गेलेली आहे, त्यामध्ये कुणाची शेती वाहून गेलेली आहे. त्यामुळे नुकसान हा आकडा खूप मोठा आहे. ही सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार करायचा झाला तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः राज्यामध्ये 94,000-78,000 एकराचं क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे. 94,000-78,000 एकर एवढं मोठं 94 लाख एकराचं 78,000 एकराचं नुकसान झाले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्या अख्खे नुसते सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला 94 लाखामध्ये 10,20,000 एकर हे सोलापूर जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचे पंचनामे ज्यांची ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या सर्वांचं पंचनाम्याचं काम महसूल, आमचा कृषी, ग्रामविकास हा विभाग हा पंचनामे करतोय. या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना मी एवढंच आश्वासित करतो की ज्याचं ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांना नुकसान भरपाई पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाले 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी सर्वांना निश्चित प्रकारे नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल. आणि आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने काल राज्याचे मुख्यमंत्री अमित शहा नरेंद्र मोदी साहेबांना माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भेटलेले. आता मंगळवारी सगळेच मंत्री यांनी राज्याचा दौरा केलेला आहे. मंगळवारी कॅबिनेट मीटिंग मध्ये शेवटी प्रत्येकाने शेतकऱ्याचे अडचणी जाणलेल्या आहेत, शेतकऱ्याचं दुःख जाणलेलं आहे. शेवटी आज शेतकरी खूप अडचणी येते. आपण म्हणतो आज शेतकऱ्यांच्या भावना, शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ह्या म्हणीप्रमाणे निश्चित प्रकारे हे सरकार हे शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे आम्ही भविष्यामध्ये जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्याला करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. मामा 50,000 रुपये हेक्टरी मागणी, 50,000 रुपये हेक्टरीची मागणी केली उद्धव ठाकरेंनी, शेतकऱ्यांना द्यावे आणि दुसरीकडे पीएम केअर फंडातून 50,000 कोटीचं महाराष्ट्रासाठी द्यावे असं उद्धव ठाकरेंनी आताच माध्यमांना सांगितलं. मला एवढंच या निमित्तानं आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आज विषय कुठला आहे, आज कोण राजकारण, आज विषय राजकारण करण्याचा नाहीये किंवा कोण काय म्हणलं किंवा कोण काय म्हणतं याला लक्ष न देता या वेळेस माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल, जे माझ्या शेतकरी जो त्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला उभं कसं करता येईल हे आमचं लक्ष आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे कोण काय म्हणतं त्याला त्याच्या महत्वापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. पण मामा 8-8,500 रुपयात शेतकऱ्याचं कसं नुकसान भरून येईल या बाबतीमध्ये शेवटी NDRF SDRFचा जो नियम आहे या बाबतीमध्ये मी त्यासाठीच म्हणतो, कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. निश्चित काहीतरी एक चांगली भरीव मदत शेतकऱ्यांना करता येईल. अनेकांच्या जमिनी ज्या आहेत ते वाहून गेल्या आणि त्याचं नुकसान जे ते भरून निघणार नाहीये. जसं मध्यंतरी आपण गाळयुक्त शिवार योजना राबवलेली होती तशा पद्धतीने मोफत गाळाची भरपाई. आता हे तर आपली पहिलीच वेळ आहे आणि आपल्याला निश्चित प्रकारे अतिवृष्टीने बऱ्याचशा गोष्टी शिकवल्यात. त्यामुळे मी मागाशी एवढंच सांगतो की माझ्या शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून जे हिताचं आहे, जे चांगले आणि जे गोष्टी केल्यामुळे माझ्या शेतकऱ्याला शेतकऱ्याचं हित साधणार आहे, शेतकऱ्याचं उत्पादन चांगलं त्याला मिळणार आहे, उत्पन्न वाढणार आहे, ह्या गोष्टी निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आम्ही निश्चित प्रकारे करू. मामा शेवटचा प्रश्न, लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरला हल्ला झालाय, कसं पाहताय? आता ते कुणावर हल्ला झालाय काय पाहण्यापेक्षा मी आज आलो इथं अतिवृष्टीची पाहणे. आता माझ्या दृष्टिकोनातून कोण महत्वाचा नाही, माझ्या दृष्टिकोनातून इथला शेतकरी महत्वाचा आहे. अडचणी झालेल्या शेतकऱ्याला त्याला मदत करणं महत्वाचं आहे, शेतकऱ्याचं अश्रू पुसणं महत्वाचं आहे, शेतकऱ्याला धीर देणं महत्वाचं आहे. हे माझ्या कोणत्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टी महत्वाच्या.